नाही नाही सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित दोस्ती ग्रुप चषक 2025 या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा नक्कीच पार पडला आणि ते आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. चला तर नक्कीच या स्पर्धेला सुरुवात होते. अनिकेत भाऊ इलेव्हन उंबारकोंड वर्सेस आपण बघतोय जयहनुमान जाधववाडी वाकड या दोन संघांमध्ये सामना चालू होतोय आणि गोलंदाजी असेल ती जयहनुमान वाडी वाकड या संघाची आपण बघतोय. 4 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक चरई आणि खडकवाडी चॅम्पियन या दोन्ही संघांनी सुद्धा या सामन्यानंतर तयार राहायचं आहे. यापुढील सामना अष्टविनायक चरई वर्सेस खडकवाडी चॅम्पियन्स या दोन संघांमध्ये असणार आहे. पहिल्या सामन्याला आपण बघतोय सुरुवात होते अनिकेत भाऊ इलेव्हन उंबारकोंड वर्सेस जयहनुमान जाधववाडी वाकड. अनिकेत भाऊ इलेव्हन या संघाने नक्कीच आपण बघितलं नाणेफेक जिंकून इथे फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सलामीला आलेले फलंदाज आपण बघतोय संतोष आणि निखिल हे दोन फलंदाज आपण बघतोय सलामीला आले आहेत. गोलंदाज यश आपण बघतोय सलामीचं षटक घेऊन येतो या सामन्यामध्ये. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल आणि या मैदानावर आपण बघतोय आता मागील हप्त्यात चांगले सामने या मैदानावर खेळवले गेले आणि मोठी मोठी धावसंख्या या मैदानामध्ये उभारली जाते दिसून आलं होतं. परंतु या सामन्यामध्ये नक्कीच आपण बघतोय पोलादपूर तालुक्यातील एक खेळाडू आणि या खेळाडूंसाठी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांनी हे सामने नक्कीच आयोजित केले आणि या सामन्यांमध्ये काय होईल पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू घेऊन यश वरुण राजाची सुद्धा आपल्याला साथ मिळते आणि पहिला चेंडू टाकताना इथे बघतोय आपण नक्कीच वरुण राजा आलेला आहे. नक्कीच पावसाची इथे सुरुवात आणि पहिला चेंडू घेऊन यश समोर असेल निखिल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आपण इथे बघतोय आणि 1 धावेने धावसंख्येला सुरुवात. 1 चेंडू 1 धाव.
षटकातील दुसरा चेंडू घेऊन आपण बघतोय यश आणि यावेळेस नक्कीच स्ट्राईक एंडवर आपण बघतोय संतोष असतील. संतोषला पायावर टाकलेला चेंडू आपण हलक्या आता नक्कीच तिथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागे धाव येण्यापासून रोखलं जातोय संतोष कडून. एक निर्धाव चेंडू चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाची कारण पहिलं षटक चांगलं. 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू टप्प्याने घेतल्यानंतर चांगली उसळी घेतली होती ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि ते झेल सुटतोय. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु पावसाळी क्रिकेट यालाच म्हटलं जातं चेंडू कधी कुठे कसा थांबेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय या मैदानामध्ये आपल्याला येताना बघून आलाय. नक्कीच इथे 3 धावा आतापर्यंत काढल्या त्यांनी धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू इथे अवांतर धाव. नक्कीच दिशा भरकटते आणि आपण बघतोय एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येला 1 ने गती मिळताना धावसंख्या जाते ती 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. चेंडू आतापर्यंत चांगले टाकले होते परंतु त्याचा क्षेत्ररक्षकाची साथ लाभलेली आपण बघितली नाही. यावेळेस फुलटॉपचा चेंडू मिळाला दिला टोलावून चेंडू जातोय. यावेळेस सीमा रेषा पार षटकार. संघ आपण रिप्ले मध्ये बघू शकतो फुलटॉसचा चेंडू मिळाला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इथे फलंदाज निखिलने आपण बघितला आणि चांगला चेंडू टोलावून दिलाय. इथे 6 धावांचा षटकार. धावसंख्येला 6 ने गती मिळताना धावसंख्या झाली ती 11 धावा. या वेळेस थोडा फटका चुकतोय आणि गोलंदाज स्वतः जातोय जेलसाठी. पहिला चेंडू होता फलंदाजाचा जो पुढचा चेंडू इथे दाखवलाय गोलंदाजाने मी पुनरागमन करून दाखवू शकतो. चांगलं पुनरागमन केलंय आणि इथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातात आणि फलंदाज होतोय झेलबाद. आपण बघतोय पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर हा मिळालेला गडी आणि नक्कीच इथे बाद झाला. इथे निखिल याचा शेवटचा षटकार नक्कीच शेवटचा चेंडू होता आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण इथे बघतोय डीप रिजन मध्ये आणि 1 धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळताना एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघतोय ती 12 झालेली आहे. नक्कीच खूपच सुंदर षटक म्हणावं लागेल कारण एक षटकार टोकला गेला होता परंतु त्याच्याच पुढच्या चेंडूवर निखिलला बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं. यशने दरम्यान नवीन फलंदाजीवर आले ते योगेश यांना आपण बघतोय. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत MK मयूर कदम. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर आपण बघतोय नक्कीच योगेश यांना ज्यांनी नक्कीच आपल्या वैयक्तिक सुरुवात 1 धावेने केली. या षटकामध्ये त्यांना आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेस त्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटते त्याचा फायदा उचलता आला नाही. पंच अवांतर धावेचा इशारा करतायत. वाईड बॉल.
दुसरा चेंडू यावेळेस सुद्धा पायावर टाकला होता, परंतु त्याचा फायदा मोठा उचलता आला नाहीये. चेंडू ढकलून दिलाय पाठीमागे डीप रिझन मधून. जेव्हा खेळाडू येईल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. दुसरा चेंडू आपण बघतोय काहीसा खाली राहिलाय. पावसाळी क्रिकेट यालाच म्हणतात. चेंडू कुठे कसा कसा थांबेल सांगता येत नाहीये. गोलंदाज चेंडूची पकड करताना घसरतोय आणि इथे मिळते ही एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू घेऊन मयूर कदम आपण बघतोय आणि यावेळेस स्ट्राईक एंडवर असतील संतोष. पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू इथे मिळाला होता फलंदाजाला, परंतु त्याचा फायदा उचलता नाही आणि इथे फेकी केली जाईल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना 2 वेळा धडपडून इथे फलंदाज कशी तरी दुसरी धाव पूर्ण करतोय. किपरच्या हातून थोडीशी चूक झाली, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना इथे 2 धावा मिळवल्या जातात. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू यावेळेस काहीसा खाली राहिलाय चेंडू. जोपर्यंत डीप मधून खेळाडू येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु नक्कीच संतोष यांनी थांबवलं योगेश यांना आणि अवघी 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक बघावे लागतील. एखादा मोठा फटका येतो का? यावेळेस चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. फलंदाजाला काहीसा समजला नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. शेवटचा चेंडू यावेळेस सुद्धा चांगली उसळी घेतली. फलंदाज फिरतोय जागेवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली होती 19 धावांवर. चांगलं षटक हाताळलं इथे मयूर कदम यांनी. पहिला अवांतर चेंडू टाकला होता, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय. एकही मोठा फटका या मैदानावर फलंदाजांना खेळू दिला नाही. आपलं षटक अवघ्या 7 धावांमध्ये संपवलेलं बघतोय. खूपच सुंदर असं षटक मयूर कदम यांचं. 2 षटक 19 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन अनिकेतचा पहिला चेंडू फटका बसला, परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये पडला. 1 धाव पूर्ण. संतोष यांचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं इथे योगेश यांना. योगेश धडपडत होते. पूर्ण धाव त्यांनी केली होती, परंतु संतोष यांनी त्यांना थोडाही रिप्लाय दिला नव्हता आणि इथे बाद होत आहेत संतोष. अनिकेत यांच्यासाठी पारितोषिक आलंय. नक्कीच सकपाल साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेलं बघतोय. हॅट्रिक घेतली तर तुम्हाला नक्कीच इथे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दरम्यान नवीन फलंदाज आलाय तो सुमित. पावसाळी क्रिकेट कशाला म्हणतात हे प्रत्येक चेंडूवर आपल्याला दिसून येते, कारण वरुण राजाने सुद्धा या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका दोस्ती चषक 2025 मध्ये चांगली साथ दिलेली आपण बघतोय. आणि हा पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा बॅटची काढा घेते. चेंडू यष्टीरक्षक मागे धावत होता, परंतु थांबलाय नक्कीच यष्टीरक्षक आपण बघतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि इथे काय झालंय, काय चाललंय, सलग 2 चेंडूंवर 2 रन आउट.
योगेश काय करतायत त्यांचं त्यांना तरी समजत आहे की नाही. चेंडूकडे बघत राहिले नॉन स्ट्रायकर. नक्कीच त्यांच्या जोडीचा जो फलंदाज होता त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाजी संघाने उचललाय आणि ते सुमित आला तसा चालला. पुढचा फलंदाज नक्कीच आपण मैदानामध्ये मंगेशला आलेला बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवर असलेला मंगेश कारण रनआउट होताना इथे फलंदाजाच्या हातून बॅट सुटते. पहिल्या चेंडूवर संतोषला बाद केलं, पुढच्या चेंडूवर सुमित बाद झाला. या चेंडूवर बॅट सुटली म्हणून नक्कीच इथे कुठेतरी थांबलेले दिसत आहेत आपल्याला योगेश आणि यावेळेस त्यांच्याच हातामधून बॅट सुटते. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. नो बॉल. नक्कीच फेकी नो बॉल दाखवला जातो इथे पंचांकडून. हे काय होतंय मैदानामध्ये. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, सामन्याला पुन्हा सुरुवात करायची. नो बॉल पंचांचा निर्णय आहे. नक्कीच आपण इथे बघतोय आपण इथे पंचांनी फेकी नो दिल्यामुळे यापुढे हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा स्पर्धेचा नियम कोल्हापूर तालुका असोसिएशनच्या नक्कीच हा नियम आहे आणि त्या नियमानुसार या गोलंदाजाला पुढे गोलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे आपण बघतोय पेनल्टीचे सुद्धा 2 रन म्हणजे टोटल 4 रन या चेंडूवर मिळालेले आपण बघतोय. एकूण 4 धावा धावसंख्येला 4 ने गती मिळताना 2 चेंडू 25 धावा. यावेळेस बुलडाचा चेंडू अतिरिक्त उंचीवर गेलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो का पाहावं लागेल आणि इथे चांगला नक्कीच चांगला झेल पकडला होता परंतु फ्री हिट असल्यामुळे इथे फलंदाज कुठेतरी वाचतोय. नक्कीच इथे आपण बघतोय 2 धावा धावून घेतल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 27 धावा आपण बघतोय. 3 गेडे आतापर्यंत बाद झालेत. अनिकेत यांचं चुकीचं षटक कुठेतरी संघाला महागात पडलंय. ते जय हनुमान जाधववाडी वाकण या संघासाठी. यावेळेस सुद्धा पुन्हा फुलटॉसचा चेंडू होता. चेंडू पर्यंत जाण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न नाही परंतु नक्कीच धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि आपण इथे बघतोय यावेळेस सुद्धा 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. धावसंख्या होते ती 28 धावा. नक्कीच अनिकेत यांचं षटक पूर्ण करण्यासाठी अभिजित आलेत आणि अभिजित यांनी 2 फुलटॉसचे चेंडू दिलेत परंतु खूपच स्लो गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना नक्कीच इथे काहीतरी चूक होते अभिजित यांच्याकडून आणि मिळते ही अवांतर धाव. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 29 धावा. पुन्हा एकदा चेंडू चांगला चेंडू परंतु यावेळेस चांगला टोलावलाय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार.
दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन आपण बघतोय अविनाश अभिजित यांना नक्कीच पुन्हा एकदा एक अवांतर धाव तिसऱ्या षटकात कुठेतरी मागे पडतो तो जय हनुमान जाधव वाडी वाकणा संघ. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये मोठा फटका एकच आलाय परंतु अतिरिक्त धावा खूप खर्च झाल्या. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव खर्च केली जाते. अभिजित यांना कुठेतरी गोलंदाजीचा फटका बसतोय. जी अनिकेतकडून चूक झाली त्याचा सुधार करण्यासाठी कुठेतरी मैदानामध्ये आले होते आणि यावेळेस चेंडू अडवला जातोय. आपण इथे बघतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नक्कीच योगेशने या षटकातील तिसरा गडी बाद करण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु दोन्ही फलंदाजांनी वेळेवर सामंजस्य दाखवून नक्कीच पुन्हा परतलेत आणि नक्कीच इथे एक धाव पूर्ण होताना बघतोय आपण. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34 धावा. व्यक्ती पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन आला. इथे पुन्हा एकदा योगेशच्या हातातून बॅट सुटतो. योगेशला पावसाचा काहीतरी त्रास होतोय असंच काहीसं दिसतंय. वरून राजा थांबला तुमच्यासाठी परंतु तुमच्या हातातून बॅट काही थांबत नाहीये. बॅट आतापर्यंत 2 वेळा उडवली होती योगेश यांनी आणि अथर्वच्या पहिल्या चेंडूवर मिळालेली ही एक धाव. धावसंख्येला एकीने गती मिळते. धावसंख्यामध्ये ती 36 धावा. नक्कीच अथर्व एक छोटा नक्कीच क्रिकेटपटू आपल्याला या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येताना अथर्व यावेळेस चांगला चेंडू आपण बघतोय. अंगावर भेदक मारा करतोय अथर्वचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आपण यावेळेस बघितलाय जाऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. डॉल पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा काहीसा हात आला होता. फटका थोडासा बसलाय. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि चांगला झेल घेतला जातोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. चांगला झेल. काय नाव नक्कीच आपण इथे बघतोय यशने चांगला झेल पकडलेला आपण यावेळेस बघितलाय. नक्कीच आपण मंगेशला बाद होताना बघितलाय. मंगेश बाद झालाय आणि विशाल आलाय. चांगली गोलंदाजी करतोय. अथर्व चेंडूचा टप्पा पडल्यानंतर काहीसा आत आला आणि नक्कीच उसळी घेतलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कारण शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 36 धावा आपण बघतोय. 3 चेंडू आतापर्यंत अथर्वने फेकले. या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू फेकताना अवघी 1 धाव खर्च करताना एक गडी बाद केलेला आपण अथर्वने बघितलाय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अथर्व. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच याचा षटक आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे कारण 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करताना एक गडी बाद केलाय. संघात आपल्या खूपच चांगले योगदान देताना यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच यष्टिरक्षकापर्यंत पोहोचला नाहीये परंतु अवघी 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेताना चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आहे. मिळतात या 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 38 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अथर्व
यावेळेस उलटा सुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण इथे बघितला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळेल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण फेकी करताना तिसरी धाव केली जाते का बघू आपण. नक्कीच योगेश यांचा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अखेर योगेश धावबाद होताना आपण बघतोय. शेवटच्या चेंडूवर धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 41 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असलेली ती 42 धावांची. 1 शॉट, नक्कीच एक शॉट धाव आपल्याला इथे पंचांकडून दाखवली जाते. म्हणजे शेवटच्या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळाली गेली आहे आणि ही धाव संख्या झाली आहे ती 40. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान असेल ते अनिकेत भाऊ 11. 40 धावांचं आव्हान असेल. 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचं आव्हान असेल अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड संघाला. अष्टविनायक चरे आणि खडकवाडी चॅम्पियन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक चरे आणि खडकवाडी चॅम्पियन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक चरे आणि खडकवाडी चॅम्पियन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत दोस्ती चषक 2025 आपण बघतोय. पहिला सामना झालाय अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड वर्सेस जय हनुमान जाधववाडी वाकण. अनिकेत भाऊ 11 या संघाने नक्कीच नाणेफेक जिंकून इथे फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कुठेतरी यश मिळाले, कुठेतरी थोडीशी नाराजी झाली आहे, कारण गोलंदाजी करताना अनिकेतची थोडीशी चूक आणि नक्कीच अभिजितले नक्की त्याचं षटक पूर्ण करताना थोड्याशा दिलेल्या अवांतर धावा, या धावांच्या अवांतर धावेंमुळे आपण बघतोय 40 धावा झाल्या. 41 धावा 39 धावा झाल्या आणि 40 धावांचं आव्हान असेल. कोणता आहे तुमचा सरई? खडकवाडी चॅम्पियन ताबडतोब यायचंय. खडकवाडी चॅम्पियन या संघाच्या कर्णधाराने ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय.
जय हनुमान जाधववाडी या संघाच्या 12व्या खेळाडूंनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. खडकवाडी चॅम्पियन संघाचे कर्णधार ताबडतोब यायचे. चला तर सामन्याला सुरुवात होते. खडकवाडी 40 धावांचा आव्हान पाठलाग करताना आपण इथे बघतोय. पहिल्या चेंडूवर हातातून बॅट सुटते. पहिला चेंडू जाते निर्धाव. दुसऱ्या संघाची आपण बघतोय. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होत आहे. अष्टविनायक चरई वर्सेस खडकवाडी चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये. नक्कीच चरई संघाने हेड्स कॉल केलेला आहे आणि ते नाणेफेक जिंकलेली आहे. खडकवाडी या संघाने नाणेफेक जिंकली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट सुटते. इथे काय चाललंय फलंदाजांचं आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येला पुन्हा एकदा एक नाही गती धावसंख्या झाली आहे. एक चेंडू 2 धावा. प्रतीक आपण बघतोय फलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन संतोष आणि यावेळेस सुद्धा चेंडू काहीसा खाली राहतोय आणि यावेळेस निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 2 अवांतर धावा सुद्धा खर्च केले. तर संतोष यांनी काहीच चांगलं काहीच वाईट असं षटक म्हणावं लागेल. कारण 40 धावांचं एक सोपं आव्हान असताना 2 मातब्बर फलंदाज मैदानामध्ये दिसत आहेत प्रतीक आणि अनिकेत. परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅटची काही संपर्क होत नाहीये प्रतीकचा. पुढचा चेंडू यावेळेस कडा लागते बॅटची आणि ते फलंदाज होतोय झेलबाद. खूपच खराब कामगिरी प्रतीककडून केली जाते. कारण 4 चेंडू खेळला एकही धाव केली नाही आणि प्रतीक किती बाद होतोय. नक्कीच संघासाठी कुठेतरी हा खूप मोठा झटका असेल. प्रतीक आल्यापासूनच काहीशी चुकी करत होता. पहिल्या चेंडूवर त्याच्या हातातून बॅट निघालेली आपण बघितली. नक्कीच त्याचा कुठेतरी फायदा घेताना इथे संतोषला आपण बघितलं, ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर 2 अवांतर चेंडू टाकले गेले त्यांच्याकडून. त्यामुळे 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. पुढील होणारा सामना अष्टविनायक चरई वर्सेस खडकवाडी चॅम्पियन्स या संघांमध्ये होणार आहे आणि खडकवाडी चॅम्पियन्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आपण इथे बघतोय. यावेळी चांगला असा फटका, परंतु आपण बघतोय चेंडू थांबलाय.
डीप पॉइंट मध्ये थांबलेला हा चेंडू जोपर्यंत पकड करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4. अभिजित ना अभिजित. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागे आणि तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल पकड करेल फेकी करेल तोपर्यंत अवघी 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय या इनिंग मध्ये. मागच्या इनिंग मध्ये कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु या इनिंग मध्ये कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5. त्यामध्ये 2 अतिरिक्त धावा नक्कीच खर्च केल्या होत्या परंतु एक महत्वाचा गडी प्रतीकच्या स्वरूपात बाद होताना सुद्धा आपण बघितलाय. प्रतीकला फॉर्म कुठेतरी गवसला नाही या सामन्यामध्ये. धाव न करता प्रतीक बाद होताना आपण बघितलं होतं. दुसरं षटक कर्णधार कोणाच्या हातात जबाबदारी देतात पाहावं लागेल. आणि आपण इथे बघतोय मंगेश यांच्यावर कर्णधाराने जबाबदारी दिलेली आहे कारण आता 18 चेंडू आणि आपण इथे बघतोय 35 धावांची गरज असेल ती जय हनुमान जाधव वाडी वाकण या संघासाठी. पहिला चेंडू खेळून काढताना दिला इथे टोलावून दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच आपण बघतोय रिप्ले मध्ये चांगला असं टेलिकास्ट केलं जातंय. tennis.cricket.in मधून आपण बघतोय चांगला चेंडू बॅटवर घेतलाय चेंडू टोलावून दिला आणि दिलाय खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावांसाठी आपण इथे बघतोय. अभिजित यांनी गोलंदाजी कुठेतरी सुमार होती परंतु फलंदाजीमध्ये सुमारपणा कुठे दिसत नाही ते खणखणीतपणा दिसतोय अभिजित यांच्या बॅटिंग मध्ये. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन इथे कधी आता गोलंदाजावर दडपण आलेला आपण बघतोय. पुढचा चेंडू यावेळेस चेंडूने उसळी घेतली चेंडू मागे टोलावून दिला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही नाही. चांगलं क्षेत्ररक्षण डीप रिजन मध्ये आपण बघतोय. नक्कीच एकच धाव पूर्ण. धावसंख्येला आकार मिळताना आपण बघतोय. धावसंख्या झाली ती 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि ते आपण बघतोय चांगलं पुनरागमन म्हणावं. पहिल्या चेंडूवर षटकार टोकल्यानंतर पुढच्या चेंडूवर कुठेतरी उसळी घेतली होती चेंडूने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नव्हता अभिजित यांना. चेंडू मागे ढकलून दिला होता त्यावर 1 धाव आणि या चेंडूवर सुद्धा आपण बघतोय टप्पा कालेसा पुढे टाकलाय आणि त्यामुळे नक्कीच फायदा झालाय गोलंदाजाला. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडूने चांगली उसळी घेतली. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलाय. यष्टीरक्षकाची चांगली पकड आपण इथे बघितली. नक्कीच डॉट बॉल पुन्हा एकदा आणि नक्कीच इथे कुठेतरी फलंदाजांना थांबवून ठेवण्यामध्ये मंगेश यांना यश आलंय. थांबवून ठेवलं अनिकेत यांना. सलग 2 चेंडू निर्धाव. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव. काय चाललंय अनिकेत यांचं. प्रतीकने पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट काढले. आता या षटकामध्ये 3 चेंडू. नक्कीच अनिकेत डॉट खातोय. काय होतंय. नक्कीच जय हनुमान जाधववाडी संघ खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघतोय. आणि ते बघतो चांगला फटका आणि इथे मीठ बघूया पंच काय निर्णय घेतील. चेंडू 2 धावा पूर्ण.
धावसंख्येला 2 ने गती मिळताना धावसंख्या झाली होती 14 धावा. चांगला चेंडूला फटका खेळला होता यावेळेस, परंतु त्याचा पुरेपूर फायदा झालेला नाहीये. पावसाळी क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेटमध्ये चेंडू कुठे थांबेल, कसा थांबेल हे सांगता येत नाहीये. आणि नक्कीच तिथे बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू जाऊन थांबला. नक्कीच 2च धावा मिळाल्या. धावसंख्येमध्ये 2 ने गती मिळताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा. आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलं विशाल. आणि विशालच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं इथे अभिजित यांनी. पहिली धाव चांगली पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. मिळतात या 2 धावा. धावसंख्येला 2 ने आकार मिळताना धावसंख्या झाली ती आता 16 धावा. जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज असेल. 11 चेंडू 24 धावांची गरज. विशाल यांचा दुसरा चेंडू आणि अभिजित त्यांच्या समोर. अभिजित यांनी नक्कीच मागच्या षटकामध्ये चांगला षटकार ठोकलेला आपण बघितला होता. यावेळेस पंचांकडून डॉट बॉलची नक्कीच इथे डॉट बॉल सांगितलं जातोय. डॉट बॉलचा इशारा. नक्कीच इथे कुठेतरी अभिजित नाराज होताना बघतोय आपण, परंतु नाराज होऊन चालणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण तुमचा संघ आता कुठेतरी अडचणी. ज्यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय, चेंडू काढली आणि झेल सोडतोय विशाल. झेल कोणाचा सोडतोय तर अभिजित यांचा, ज्यांनी या इनिंग मध्ये नक्कीच एकच षटकार मारलाय, पण षटकार त्याच फलंदाजांनी मारलाय. त्याचा झेल सोडलेला आहे विशाल यांनी. स्वतःच्याच गोलंदाजीवर 1 धाव मिळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 17चा कॅच. कोणाला खतरा बघावा लागेल या सामन्यात. पुढचा चेंडू यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अनिकेतचा चेंडूचा बॅटचा काहीसा संपर्क दिसत नाहीये. इथे यष्टीरक्षकाची चपळाई आपण बघितली, परंतु थ्रो करताना काहीसा चूक आणि नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली होती 18 धावा. आता जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल. ती फक्त 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथे कुठेतरी या 2 चेंडूंपैकी एका चेंडूवर तरी मोठा फटका यावा लागेल, तर या सामन्यामध्ये कुठेतरी राहील. आपण बघतोय जय हनुमान जाधववाडी वाकणा संघ यावेळेस काहीसा चेंडू खाली राहिलाय. चेंडूला टोलावला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. स्वतः योगेश तिथपर्यंत पोहोचले आणि नक्कीच आपण बघितला, परंतु थांबवून ठेवलं. आपण इथे बघितलंय आता 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आपण बघतोय. आणि अभिजित यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना बघावं लागेल अभिजित कशी फटकेबाजी करतात. कारण या इनिंग मध्ये एकमेव षटकार आलाय तो त्यांच्याच बॅट मधून आला आणि तो भला मोठा षटकार होता. बाउंड्री लाईन पासून सुद्धा आपण बघितलं 10 ते 20 फूट अंतर पार करून केलेला तो षटकार होता. परंतु आता कुठेतरी काहीतरी करावं लागेल. 6 चेंडू 21 धावांची गरज. चला गोलंदाजी संघाला विनंती आहे, ताबडतोब वेळ नाही घ्यायचा, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
6 चेंडू 21 धावांची गरज आणि 21 धावांचा बचाव करण्यासाठी सागर या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधारांनी. सागरला तो विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल, परंतु शेवटच्या चेंडूवर 2-3 धावा काढता आल्या असत्या, तिथून कुठेतरी थांबवलं अभिजित यांनी स्वतःला आणि या शेवटच्या षटकासाठी नक्कीच त्यांनी त्यांची ताकद राखून ठेवलेली आपण इथे बघितलं. अभिजित यांना सुद्धा तो प्रयत्न करावा लागेल. नक्कीच सागरचा पहिला चेंडू इथे कुठेतरी चूक होते. नक्कीच पंचांकडून काय इशारा आहे ते पाहावं लागेल आणि ही अवांतर धाव, परंतु या अवांतर धावेवर अतिरिक्त कोणतीही धाव घेतली नाहीये आणि ही एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना आपण बघितलंय. नक्कीच धावसंख्या झाली ती 20 धावा. आता 6 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नक्कीच इथे विशालला आतमध्ये बोलवलं जातंय आणि पुन्हा कुठेतरी विशाल इन्स्ट्रक्शन देत आहेत आपण बघितलं सागर यांना, कारण विशाल यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस टप्पा पडून चेंडू बॅटवर जातोय, परंतु फटका चांगला सजवता येत नाहीये आणि इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतात की नाही पाहावं लागेल आणि इथे पंचांकडून बघतो आपण अभिजित यांना धावबाद दिलं गेलेलं आहे आणि इथे अभिजित होत आहे धावबाद आणि अनिकेत भाऊ 11 उमरकोंड हा संघ नक्कीच कुठेतरी अतिउत्साहित दिसतोय आपल्याला या मैदानामध्ये, कारण ज्या फलंदाजाकडून भीती होती तो फलंदाज होतोय धावबाद. यशसाठी टाकलेला चेंडू आपण बघतोय. एक धाव पूर्ण केली जाते यशकडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु थांबवलं जातंय आपण इथे बघतोय. अनिकेत यांच्याकडून नक्कीच एकच धाव पूर्ण केली जाते आणि आता बघतोय कुठेतरी मागे पडतोय तो जय हनुमान जाधववाडी वाकणा संघ, कारण 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 18. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं गरजेचं आणि त्या अनिकेतचा बॅटचा पुन्हा एकदा बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. मला आता आतापर्यंत वाटतं आतापर्यंत त्यांनी 8 चेंडू खेळत आणि 8 चेंडूंपैकी फक्त एका चेंडूवर त्यांचा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालाय. बाकी प्रत्येक चेंडू आपण जर बघितला तर नक्कीच कुठेतरी गडबड झाली अनिकेत यांच्याकडून आणि हा संघ कुठेतरी मागे पडतोय. सलामीची जोडी होती नक्कीच प्रतीक आणि अनिकेत, परंतु दोन्ही सलामीच्या फलंदाजांना या सामन्यात कुठेतरी वर्चस्व गाजवायचं होतं, ते वर्चस्व गाजवता आलं नाही. उलट पक्षी आपण बघितलं तर नक्कीच निर्धाव चेंडू प्रतीकडून 4 खेळले गेले आणि अनिकेतकडून सुद्धा इथे 5 चेंडू आपण बघतोय. नक्कीच आमचे स्कोरर विकास यांच्याकडून आम्हाला सांगितलं जातंय का 5 चेंडू त्यांच्याकडून निर्धाव खेळले गेले. यावेळी चांगला फटका, परंतु हा फटका खेळायला कुठेतरी उशीर झालाय की काय. इथे मिळतोय दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आपण बघितला, परंतु आता एकच चेंडू बाकी आणि धावांची गरज आहे ती 11 धावा. जर एक लिगल डिलिव्हरी तर हा सामना नक्कीच जिंकायचो अनिकेत भाऊ 11 या संघाने. अष्टविनायक चरे आणि खडकवाडी चॅम्पियन्स या चेंडू पडल्यानंतर नक्कीच तुम्ही लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. यावेळेस नो बॉल नक्कीच बॅटचा चेंडूचा संपर्क झाला असता तर काहीतरी करता आलं असतं. सामन्यात कुठेतरी रंगत आली या नो बॉलवर 1 धाव आणि धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 31 धावा. 1 चेंडू 9 धावांची गरज, 1 लिगल डिलिव्हरी. अजूनही सामना तुमच्याकडे. या वेळेस बघितले आपण या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाची फलंदाज बाद, परंतु फ्री हिट
चेंडू होता, त्याच्यामुळे नक्कीच इथे डॉट बॉल आणि आपण इथे बघतोय हा सामना 8 धावांनी जिंकलेला आहे. नक्कीच खडकवाडी चॅम्पियन्स आणि अष्टविनायक चरे या दोन संघांमध्ये पुढील होणारा सामना अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड या संघाने नक्कीच या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जय हनुमान जाधववाडी वाकण या संघाने नक्कीच दोस्ती चषक 2025 या स्पर्धेला भेट दिली आणि आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे आपलं सुद्धा